नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मागील पॉडकास्टमध्ये आपण ऐकले की आपल्या परिवारावर चालून येणाऱ्या संकटाशी झुंजायला जेव्हा रामा सज्ज झाला तेव्हा त्याने असं काहीतरी पाहिले ज्याच्यामुळे तो आश्चर्याने हादरला. आजच्या भागात त्यांनी नेमके काय बघितले हे आपण जाणून घेणार आहोत. द जंगल बुक, प्रकरण 1, भाग 3. जंगलात एका नव्या पाहुण्याचे आगमन. आपल्या परिवारावर चालून येणाऱ्या संकटाशी झुंजण्यासाठी जेव्हा रामा सज्ज झाला तेव्हा त्याने असं काहीतरी पाहिले जेणेकरून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी पाहिले की गवताच्या झुडपातून एक लहान नग्न अवस्थेत असलेला व दात नसलेला एक माणसाचा पिल्लू चालत येत होता. ते माणसाचे पिल्लू हसत खेळत व निर्भयपणे लांडग्यांच्या गुहेत शिरला आणि जाऊन रक्षाच्या कुशीत इतर लांडग्यांच्या पिल्लांसोबत झोपी गेला. रक्षा आश्चर्याने म्हणाली, हे तर माणसाचे पिल्लू आहे. मी यापूर्वी एखाद्या माणसाला कधीच एवढं जवळून नाही पाहिलं. किती लहान, किती गोड व किती धाडसी आहे. रामा कौतुकाने म्हणाला, खरंच हा अंगठा एवढा आकाराचा पोर किती धाडसी आहे. मी याला माझ्या पंजाच्या एका फटक्यातच ठार केलं असतं. परंतु या गोंडस बाळाच्या चेहऱ्यावर भीतीचे कोणते निशाणच नाहीये. रामा आणि रक्षाने या माणसाच्या पिल्लाला दत्तक घेण्याचे ठरवले. इतक्यात अचानक ती लांडग्यांची गुहा एका वाघाच्या प्रचंड व भयावह गर्जनेने भरून आली. रामाने बघितले की शेरखान त्यांच्या गुहेच्या दारापाशी उभा होता व त्याच्यासोबत तबाकी सुद्धा होता. रामा म्हणाला, तुझ्या अनपेक्षित व अनाहूत आगमनाने तू आमच्यावर असंख्य उपकार केले शेरखान. काय पाहिजे तुला? यावर शेरखान दरडावीत म्हणाला, माझे भक्ष्य, एक माणसाचे पिल्लू इथून गेले आहे. मी त्याच्या आई वडिलांना घाबरून पळून लावले आहे. आता तो माझा आहे, त्याला माझ्या हवाली करा. रामा म्हणाला, तू आत्ता लांडग्यांच्या क्षेत्रात उभा आहे शेरखान. आम्ही फक्त कळपाचे प्रमुख अकेल्याचे आदेश स्वीकारतो. तुझ्यासारख्या घाबरट नरभक्षाकडून नाही. ते माणसाचे पिल्लू आता आमचे आहे. शेरखानने त्वेषाने डरकाळी फोडली. रामा म्हणाला, आमच्या गुहेत शिरायला तू खूप मोठा आहेस, त्यामुळे आमच्या गुहेच्या दारात अडकण्यापूर्वी येथून निघून जा. शेरखान म्हणाला, मलाही तुम्हा चोरांसोबत वाद घालण्यात काही रुची नाहीये. मुकाट्याने माझे भक्ष्य माझ्या हवाली करा. हा माझा शेरखानचा आदेश आहे. शेरखानचे हे उद्गार ऐकून रक्षा चवताळली. तिच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. ती ताडकन उठून उभी राहिली आणि गुहेच्या दारापाशी उभ्या असलेल्या शेरखानच्या समोर उभी राहून म्हणाली, आणि मी रक्षा तुला शेवटचं सांगते, ते माणसाचे पिल्लू आता माझे आहे शेरखान. आता तो माझ्या सुरक्षेच्या खाली आहे. आणि एक दिवस असा येईल जेव्हा तो आपल्या बाल्य व्यवस्थेला मागे टाकेल आणि तेव्हा तो तुझ्यासारख्या नराधमाची शिकार करेल. अरे आता चालतं हो इकडनं जंगलाच्या भस्ममुखी राक्षसा. शेरखाननी लांडग्यांसोबत युद्ध केले असते, परंतु तो एक क्षणही रक्षासमोर थांबू शकला नाही. कारण त्याला माहित होते की ज्या ठिकाणी तो उभा आहे तिथे रक्षाकडे सर्व सामर्थ्य आहे आणि आपल्या मुलांसाठी ती मृत्यूपर्यंत लढेल. म्हणून तो गुहेच्या मुखातून मुरड घेत बाहेर आला. एकदा का तो बाहेर पडला तेव्हा आरडाओरडा करीत तो म्हणाला, प्रत्येक कुत्रा त्याच्या अंगणातच भुंकतो. आपण पाहूच की लांडग्यांची परिषद या माणसाच्या पिल्लाचे संगोपन कसं मान्य करते. हा माणसाचा पिल्लू हक्काने माझा आहे आणि अखेरीस तो माझ्या दाताखालीच येईल. होपर्यंत चोरांनो, तुम्हाला त्याच्यासोबत जितकं खेळायचे ते खेळून घ्या. असं म्हणून शेरखान तिथून निघून गेला. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण लांडग्यांची सभा व माणसाच्या पिल्लाची नामकरणाची गोष्ट ऐकणार आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास आमच्या पॉडकास्टला लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.